हॅलो बच्चो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, जेव्हा पण तुम्ही बघत असाल तेव्हा लेक्चर. ठीक आहे. आपला जो टॉपिक आपण बघितला होता बेसिक मॅथमॅटिक्स. ठीक आहे ना. तर बेसिक मॅथमॅटिक्सला आपण पुन्हा एकदा तुमच्या रिव्हिजनसाठी घेऊन येतो आहे, बरोबर ना. ठीक आहे. वेलकम टू द अल्फा 360 डिग्री अकॅडमी अगेन. ठीक आहे. तर बेसिक मॅथमॅटिक्स जे काही तुमचं काही मुलांचं राहिलं होतं किंवा तुमचं काही झालं आहे, बरोबर ना. ठीक आहे. पुन्हा रिव्हिजनसाठी तुम्हाला आपण घेऊन येतो आहे, बरोबर ना. ठीक आहे. सुरू करूया मग. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे आपल्याला लागणार आहेत पुढे, त्या आपण डिस्कस करूया. ठीक. कॉमन फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला लर्नच करायचे आहेत, बरोबर. कोणकोणते कॉमन फॉर्म्युले लर्न करायचे आहेत बघा तुम्हाला. ठीक आहे. ए प्लस बीचा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, बरोबर, जो आपल्याला लागतो. ए मायनस बीचा होल स्क्वेअर, याची पण आपल्याला गरज पडते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याची पण गरज पडते. ए प्लस बी, ए मायनस बी. खालचे एवढी काही गरज आपल्याला पडत नाही. ए प्लस बीचा होल क्यूब तुम्ही करा. ठीक आहे. बाकीच्याची एवढी जास्त गरज करणार नाही, पण असू देत तुमच्याकडे. त्यानंतर बघा लॉज ऑफ इंडायसेस आहे, बरोबर. हे कॉमन फॉर्म्युले जे तुम्हाला लर्न करायचे. इकडे काही लॉज ऑफ इंडायसेस आहेत बघा. आता लॉज ऑफ इंडायसेसमध्ये बघा ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर एन, यांचा बेस सेम आहे आणि हे मल्टिप्लिकेशन आहे. जर का बेस सेम असेल मल्टिप्लिकेशनमध्ये तर जे इंडेक्स आहे हे काय आहे, इंडेक्स आहे, बरोबर. आता ए रेस टू दी पॉवर एम जर मी लिहिलं तर हा जो ए आहे याला बेस म्हणतात. याला काय म्हणतात, बेस. आणि हा जो यम आहे याला आपण काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. काय म्हणतो, इंडेक्स किंवा एक्सपोनंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, एक्सपोनंट किंवा पॉवर सुद्धा म्हटलं जातं. पुन्हा एकदा, हा जो ए आहे त्याला आपण काय म्हणतो, बेस. यमला काय म्हणतो आपण, इंडेक्स म्हणतो किंवा एक्सपोनंट म्हणतो किंवा पॉवर म्हणतो, बरोबर. मग ए रेस टू दी पॉवर यम किंवा तुम्ही ए रेस टू दी पॉवर एन सुद्धा लिहू शकता, बरोबर ना. आता ए रेस टू दी पॉवर एनचा मिनिंग काय होतो, तर ए रेस टू दी पॉवर एनचा मिनिंग होतो ए किती टाइम्स तुमचा, एन टाइम्स आहे. किती टाइम्स आहे, एन टाइम्स. ठीक आहे. काही लॉज आहेत त्याचे बघा. पहिला लॉज असा आहे, ए रेस टू दी पॉवर एम ए रेस टू दी पॉवर एन आहे, बरोबर ना. तर हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तर इंडेक्स जे आहे त्यांची ॲडिशन होते, म्हणजेच ए रेस टू दी पॉवर एम इंटू एन, बरोबर. जसं तुम्ही लिहिलं 10 रेस टू दी पॉवर 4 इंटू 10 रेस टू दी पॉवर 3. आता बेस काय दोघांचा, सेम आहे. तर इंडेक्सची काय होणार, ॲडिशन, म्हणजे आन्सर काय येणार आपलं 4 + 3 7 येणार, बरोबर. त्यानंतर बघा ए रेस टू दी पॉवर एम डिवायडेड बाय ए रेस टू दी पॉवर एन. आता हे दोघं डिव्हिजनमध्ये आहे, बट काय त्यांचा बेस सेम आहे, तर यांची काय होते, सबस्ट्रॅक्शन होते, बरोबर. तर ए रेस टू दी पॉवर एम -1 म्हणजे तुम्हाला दिलं 10 रेस टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय 10 रेस टू दी पॉवर 3. तर हा 4 - 3 होतो आणि 4 - 3 इज इक्वल्स टू काय येणार, तो 1, बरोबर. त्यानंतर बघा हे झाले दोन नियम. त्यानंतर एनिथिंग रेस टू दी पॉवर 0, एनिथिंग रेस टू दी पॉवर 0 इज इक्वल्स टू 1 असतो, बरोबर. कुठलाही बघा, जसं ए रेस टू दी पॉवर 0, ई रेस टू दी पॉवर 0, पाय रेस टू दी पॉवर 0, इन्फिनिटी रेस टू दी पॉवर 0, 18 रेस टू दी पॉवर 0 इज इक्वल्स टू 1. एनिथिंग रेस टू दी पॉवर 0 काय असतो, 1 असतो, बरोबर ना. आणि एनिथिंग रेस टू दी पॉवर 1 तर त्याला आपण ॲज इट इज लिहितो. काय लिहितो, ॲज इट इज. ए रेस टू दी पॉवर 1 आहे, तर ए रेस टू दी पॉवर 1 इज इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही, ए लिहिणार, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 डिवायडेड बाय ए रेस टू दी पॉवर एक्स, याला जर तुम्हाला वरती घेऊन जायचं असेल तर त्याचा जो पॉवर आहे त्याचा साईन काय होतो, चेंज होतो. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. तर काय होईल मग, एक्स रेस टू ए रेस टू दी पॉवर एक्स आहे, वरती गेला तर बघा एक्सची पॉवर इथे काय आहे, प्लस आहे, वरती गेला तर काय झाला, तो मायनस झाला, बरोबर ना. ठीक आहे. किंवा आता बघा तर मग याला इथं खाली घेऊन जायचं तुम्हाला, ए रेस टू दी पॉवर एक्स आहे, बरोबर. तर ए रेस टू दी पॉवर एक्सला जर खाली घेऊन जायचं असेल तुम्हाला डिनॉमिनेटरला, तर त्याचे बघा साईन प्लस आहे, खाली गेला तर काय झाला, मायनस झाला. जसं तुम्हाला लिहायचं आहे 10 रेस टू दी पॉवर 4 आहे, याला जर मी खाली घेऊन गेलो तर हा काय होणार, 10 रेस टू दी पॉवर -4 होणार, बरोबर ना. ठीक आहे. इथे लिहिलंय ए रेस टू दी पॉवर एन, तर ए रेस टू दी पॉवर एनचा मिनिंग काय, ए इंटू ए इंटू ए इंटू ए इंटू किती टाइम्स रे बाळा, हो, एन टाइम्स. ठीक आहे. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहीतच आहे, पाय इक्वल टू 3.14 किंवा 22 बाय तुम्ही काय लिहू शकता, त्याला 7 लिहू शकता, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन, बायनॉमियल थेरम आपण त्याला म्हणतो. आता बायनॉमियल थेरमचं काय म्हणणं आहे बघा, जर का 1 + x रेस टू दी पॉवर एन आहे, काय आहे आपल्याकडे 1 + x रेस टू दी पॉवर एन आहे, अँड इफ x इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, एक्सची व्हॅल्यू बघा 1 + x रेस टू दी पॉवर, इथे 1 असणं गरजेचं आहे.
इथे 1 असणं गरजेचं आहे. 1 प्लस एक्स रेस टू दी पॉवर n, बरोबर. प्लस पण असू शकतो, मायनस पण असू शकतो. तर 1 प्लस मायनस एक्स रेस टू दी पॉवर n, इथे 1 पाहिजे आणि x हा 1 पेक्षा खूप छोटा असला पाहिजे तरच आपण बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन यूज करू शकतो. तर जर 1 प्लस मायनस एक्स रेस टू दी पॉवर जर का 1 प्लस मायनस एक्स रेस टू दी पॉवर n असेल आणि x जर 1 पेक्षा खूप छोटा असेल, देन वी कॅन राईट 1 प्लस मायनस n इंटू एक्स. जी पण पॉवर आहे ती x सोबत तुम्हाला काय करायची आहे, मल्टिप्लाय करायची आहे. काय करायची आहे, मल्टिप्लाय. पुन्हा 1 प्लस मायनस एक्स रेस टू दी पॉवर n, 1 हा इथे 1 असला पाहिजे आणि इथे असलेला जो नंबर आहे तो x 1 पेक्षा खूप छोटा असला पाहिजे. तर आपण काय लावू शकतो, बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन लावू शकतो. तर 1 प्लस मायनस एक्स रेस टू दी पॉवर n इज इक्वल्स टू 1 प्लस मायनस n इंटू एक्स. हा आहे तुमचा बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो, बायनॉमियल थिअरम म्हणतो. ठीक आहे. याच्यावरती आपण एक्झाम्पल करूया. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट ऑफ 0.99 आहे, बरोबर. काय लिहिता येईल मला सांगा बरं. आता अंडर रूट ऑफ 0.99, बरोबर. यालाच मला लिहिता येईल का 0.99 रेस टू दी पॉवर 1/2, बरोबर ना. रूट म्हणजे पॉवर किती असते, 1/2, बरोबर. आता हा सध्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे आपल्या. आता जर फॉर्मॅटमध्ये नसेल त्याला फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहा. तर याला काय लिहिता येईल मला, 1 मायनस 0.01 का. काय लिहिता येईल मला याला, 1 मायनस 0.01. तर 1 मायनस 0.01 म्हणजे 0.99, बरोबर ना. आणि याची पॉवर काय येईल रे बाळा, आता 1/2 येणार. काय याची पॉवर 1/2. 1 मायनस करा, 1 मायनस 0.01 केला तर तो येणार 0.99, बरोबर. ठीक आहे. मग आता पुढे बघा, इज इक्वल्स टू, आता बघा इथे 1 आहे आणि इथे 0.01 आहे, जो 1 पेक्षा छोटा आहे. आता बायनॉमियल एक्सपान्शन तुम्ही लावू शकता, बरोबर ना. तर हा 1/2 कुठे होईल रे बाळा, पुढे का. तर याला लिहू का 1 मायनस 1/2 इंटू 0.01. इथे आपण बायनॉमियल एक्सपान्शन काय केलंय, यूज केलंय, बरोबर. तर हा येणार 1 मायनस हा 0.01 डिवायडेड बाय 2. काय येणार, 0.01 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मग आता तुम्ही 0.01 म्हणजेच काय, तर 0.01 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 100, बरोबर. तर याला असं लिहू का, आता मी सांगा 1 मायनस याला लिहितो 1 डिवायडेड बाय 2 इंटू 100 येणार, बरोबर. तर हाच येणार आपला इज इक्वल्स टू 1 मायनस 1 डिवायडेड बाय 200, बरोबर. याला आपण सॉल्व करूया. याला याच्यासोबत मल्टिप्लाय करा, 200 होणार मायनस 1 डिवायडेड बाय काय होणार तो 200 इज इक्वल्स टू 200 मायनस 1 199 डिवायडेड बाय 200. ही आपला आन्सर येणार, बरोबर. तर आपण असं बायनॉमियल एक्सपान्शन काय करतो, यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे 1.01, बरोबर ना. तर अंडर रूट ऑफ काय, आता हा 1.01 यालाच काय लिहिता येईल सांगा आपल्याला, 1 प्लस 0.01 रेस टू दी पॉवर 1/2 का. किंवा पहिले याला रूटमध्ये तुम्ही लिहून घ्या, बरोबर ना. याला काय करा तुम्ही रूटमध्ये, बरोबर. रूटला काय लिहिता येईल सांगा आता मला, तर मला रूटला लिहिता येईल 1.01 रेस टू दी पॉवर 1/2. काय लिहिता येईल, 1.01 रेस टू दी पॉवर 1/2, बरोबर. आता याला असं लिहू का 1 प्लस 0.01 रेस टू दी पॉवर 1/2, बरोबर. ठीक आहे. मग आता इथे 1 आहे, 0.01 आहे, इथला x हा 1 पेक्षा छोटा आहे. आता बायनॉमियल एक्सपान्शन लावता येईल, 1/2 पुढे येणार. काय येणार मग, हा 1 प्लस 0.01 डिवायडेड बाय काय येणार, सॉरी 1/2 ला कुठे घ्यावं लागेल आपल्याला, पुढे घ्यावं लागेल, बरोबर ना. हा येणार 1/2 इंटू 0.01. 0.01 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 100, बरोबर. तर हा येणार 1 प्लस 1/2 इंटू 1 डिवायडेड बाय 100. 0.01 म्हणजेच 1 डिवायडेड बाय काय असतो, 100 असतो. म्हणजेच हा येणार 1 प्लस 1 डिवायडेड बाय 200. 2 इंटू 100 किती येणार, तो 200. याला आपण सॉल्व करूया. सांगा किती येणार, हा यांना याच्यासोबत मल्टिप्लाय करा, किती येणार मग तो 200 प्लस 1 डिवायडेड बाय काय आहे तो 200. 200 प्लस 1 किती येणार, 201 डिवायडेड बाय 200. हे आपलं आन्सर येणार. ठीक आहे. करता येईल आता बायनॉमियल एक्सपान्शन. ठीक आहे, तुम्ही परत परत बघू शकता, लागलं तर, नाही समजलं तर. हे होमवर्कसाठी आहे तुम्हाला एक्झाम्पल्स काही. स्क्रीन पॉज करून तुम्ही घेऊ शकता. हा एक एक्झाम्पल आहे, हा पण आहे. स्क्रीन पॉज करून तुम्ही त्याला लिहून घ्या. हा पण एक्झाम्पल करा, हा पण करू शकता तुम्ही एक्झाम्पल. ठीक आहे. स्क्रीन पॉज करून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा पण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर येऊ ट्रिग्नॉमेट्रीकडे. कुठे येऊ, ट्रिग्नॉमेट्री. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघू अँगल कशाला म्हणायचं. सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत, अँगल कशाला म्हणायचं. मग अँगल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, रोटेशन ऑफ लाईन अबाउट द फिक्स पॉईंट. काय आहे, रोटेशन ऑफ लाईन अबाउट द फिक्स पॉईंट. समजा ही एक लाईन आहे, ही रेफरन्स लाईन आहे. इथून एखाद्या लाईनला आपण रोटेट केलं इथून इथपर्यंत, बरोबर ना. तर जेवढं पण तुम्ही रोटेट करता त्यालाच आपण काय म्हणतो, अँगल. अँड डिनोटेड ॲज अ थीटा. कशाने डिनोट करतो आपण अँगलला, थीटाने डिनोट करतो. हा असेल तुमचा अँगल, बरोबर.
अँगलला मेजर करण्यासाठी आपण 2 युनिट यूज करतो. एक आहे आपल्याकडे रॅडियन, बरोबर ना, आणि एक आहे आपल्याकडे डिग्री, बरोबर ना. तर अँगल मेजर करण्यासाठी आपण 2 युनिट यूज करतो, एक रॅडियन आणि काय आहे दुसरा बाळा डिग्री. रॅडियन हा SI युनिट आहे आणि हा जो आहे हा कॉमन युनिट आहे. कोणता युनिट आहे? कॉमन. जनरली आपण डिग्री यूज करतो, पण SI युनिट जर आपल्याला विचारला अँगल मेजर करण्याचा तो काय आहे? रॅडियन आहे. काय आहे? रॅडियन. अँगल काय आलं? रोटेशन ऑफ लाईन, बरोबर ना, रोटेशन ऑफ लाईन अबाउट द फिक्स पॉईंट, त्यालाच आपण काय म्हणतो? ही रेफरन्स लाईन आहे. या रेफरन्स लाईनपासून तुम्ही किती लाईनला किती रोटेट करता तोच तुमचा काय असतो? अँगल. अँगलला आपण कशाने डिनोट करतो? थीटाने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? थीटाने, बरोबर. आता अँगल कशामध्ये मेजर होतो? तर रॅडियन आणि डिग्रीमध्ये मेजर होतो, बरोबर ना. रॅडियन ही SI युनिट आहे आणि डिग्री हे कॉमन युनिट आहे. बघा आता पुढे त्याच्यानंतर जर का तुम्ही लाईन ही कशी रोटेट करत असाल रे? अँटी क्लॉकवाईज जर का रोटेट करत असाल, लाईनला आपण कसं रोटेट करत असेल? अँटी क्लॉकवाईज, तर जो अँगल आहे हा आपला पॉझिटिव्ह असतो. काय असतो? पॉझिटिव्ह. आणि लाईनला जर तुम्ही क्लॉकवाईज रोटेट केलं, म्हणजे असं रोटेट केलं, इकडे रोटेट केलं तर पॉझिटिव्ह अँगल, आणि इकडे जर रोटेट केलं तर काय रे? हा अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज रोटेट केला तर पॉझिटिव्ह, आणि क्लॉकवाईज रोटेट केलं तर काय असतो? निगेटिव्ह असतो. एवढं लक्षात ठेवा. तर मग अँगल पॉझिटिव्ह कधी? जर अँटी क्लॉकवाईज लाईनला रोटेट केलं तर अँगल पॉझिटिव्ह, आणि क्लॉकवाईज लाईनला जर रोटेट केलं तर अँगल काय असतो? निगेटिव्ह असतो. ठीक आहे, चालते पुढे जाऊया मग. आता त्यानंतर बघा, मी सांगितले तुम्हाला आपल्याला अँगल मेजर करण्यासाठी आपल्याकडे 2 युनिट आहे, बरोबर ना. एक आहे रॅडियन आणि दुसरा कोणता आहे? डिग्री आहे, बरोबर ना. मग याच्या कन्व्हर्जनची गरज आपल्याला पडते, बरोबर ना. डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री. आता सगळ्यात पहिले आपण बघू डिग्री टू रॅडियन. आता आपल्याला अँगलला कन्वर्ट करायचं डिग्री टू रॅडियन. जेव्हा तुम्हाला अँगलला कन्वर्ट करायचं डिग्री टू रॅडियन, तेव्हा मल्टिप्लाय करा π/180 ने. कशाने मल्टिप्लाय करा? π/180 ने. मी 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. जसं 45 डिग्री आहे, 30 तुम्ही करा, काही बाकीचे तुम्ही होमवर्क करू शकता. 45 आहे तर 45 कितीने मल्टिप्लाय करा सांगितलं मी? π/180 ने मल्टिप्लाय करा. काय करा? π/180 ने. आता कॅन्सल करा, याला जर डिवाइड केलं तर हा 2 येणार, म्हणजे आपला आन्सर येणार π/2 रॅडियन. काय येणार आपला आन्सर? π/2 रॅडियन. ठीक आहे, सॉरी 2 ने डिवाइड होणार नाही, तो कितीने डिवाइड होईल रे? हा 4 ने डिवाइड होईल का? बरोबर, हा 4, म्हणजे आन्सर येणार आपलं π/4 रॅडियन, बरोबर. त्यानंतर बघा 90 आहे, ठीक आहे. तर हा 90 कितीने मल्टिप्लाय करायचा? π/180 ने, बरोबर. याला जर डिवाइड केलं तर हा 2 येणार, म्हणजे आन्सर काय येणार आपलं? π/2 रॅडियन येतं. कळलं कसं कन्वर्ट करायचं? डिग्री टू रॅडियन जेव्हा कन्वर्ट करणार तेव्हा मल्टिप्लाइड बाय π/180. रॅडियन टू डिग्री जेव्हा तुम्ही कन्वर्ट करणार, रॅडियन टू डिग्री जेव्हा कन्वर्ट करणार तेव्हा मल्टिप्लाइड बाय 180 डिवायडेड बाय पाय. कितीने मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला? 180 बाय पायने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, जसं आता मी म्हटलं की π/6 आहे. काय आहे? π/6, बरोबर. तर हा π/6 कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही याला? 180 डिवायडेड बाय पाय. तर पाय गेट काय होणार? कॅन्सल, बरोबर. याला डिवाइड करा, म्हणजे हा किती येणार आहे बाळा? 30, म्हणजे आन्सर येणार 30 डिग्री. काय येणार आन्सर? 30. जसं पुन्हा π/3 आहे पुन्हा, बरोबर. तर हा आहे π/3 इंटू कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 180 बाय पाय. पाय गेट कॅन्सल, याला कॅन्सल करा, हा किती येणार? 60, म्हणजे हा आन्सर किती येतो बेटा तुमचा? 60 डिग्री येतो. काय येतो? 60 डिग्री. तर असं तुम्हाला कन्वर्जन करायचं. बाकीचे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे, चालते. हे पण तुम्ही होमवर्क करा, स्क्रीनला पॉज करा आणि याला कन्वर्ट करा. ठीक आहे. काही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत जे तुम्हाला लर्न करायचे आहे. जसं आता बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय असतो? सेक स्क्वेअर एक्स असतो. थीटामध्ये आहे तर सेक स्क्वेअर थीटा आहे. त्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय असतो? कोसेक स्क्वेअर थीटा. पायथागोरस थेरम. ठीक आहे, काय म्हणतो बेटा पायथागोरस थेरम? बरोबर. तर बघा आता याच्यामध्ये हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. त्याच्यामध्ये समजा मी जर हा अँगल थीटा म्हटलं तर हा तुमचा हायपोटेनियस, हा परपेंडिक्युलर, आणि हा काय असतो? बेस, बरोबर ना. तर पायथागोरस थेरमचं काय म्हणणं आहे? तर पायथागोरस थेरमचं म्हणणं आहे एच स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतो? पी स्क्वेअर प्लस काय असतो? बी स्क्वेअर, बरोबर. हे तुम्ही ऑलरेडी शिकला आहात, बरोबर ना. एच स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतो? पी स्क्वेअर प्लस काय असतो? बी स्क्वेअर. तर पायथागोरस थेरम सगळ्यांना माहितीच आहे. किंवा तुम्ही एच इक्वल टू काय लिहू शकता याला? अंडर रूट ऑफ काय रे? पी स्क्वेअर प्लस काय लिहिता येईल? बी स्क्वेअर, बरोबर ना. तर हा आहे आपला पायथागोरस थेरम. ठीक आहे,
ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण कशाला म्हणतो, तर जो राईट अँगल ट्रायंगल आहे, समजा आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर का, हा अँगल मी थीटा म्हणलं, हा असतो एच, हा पी आणि हा काय असेल बाळा, हो बेस. ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण कशाला म्हणतो, रेशो ऑफ साइड्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. रेशो ऑफ साइड्स ऑफ द, ह्या ज्या साइड्स आहेत राईट अँगल ट्रायंगलच्या, या साइड्सचा जो रेशो असतो, बरोबर ना, त्यालाच आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक रेशो, बरोबर ना. असे किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत आपल्याकडे, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. कोणकोणते आहेत आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, साइन थीटा आहे, त्यानंतर कॉस थीटा आहे, त्यानंतर टॅन थीटा आहे, त्यानंतर सेक थीटा, त्यानंतर कोसेक थीटा आणि कोणता आहे, कॉट थीटा, बरोबर ना. असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याकडे आहेत, बरोबर ना. मग आता साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक, कोसेक आणि काय आहेत बेटा, कॉस. आता साइन थीटा इज इक्वल्स टू काय असतो, तर साइन थीटा इज इक्वल्स टू असतो परपेंडिक्युलर डिवायडेड बाय हायपोटेनियस, किंवा तुम्ही त्याला अपोजिट डिवायडेड बाय काय म्हणता, हायपोटेनियस. म्हणजे साइन थीटा इज इक्वल्स टू असतो पी डिवायडेड बाय एच, काय असतो, पी डिवायडेड बाय एच. कॉस थीटा इज इक्वल्स टू काय असतो, बेस डिवायडेड बाय हायपोटेनियस, काय असतो, बेस डिवायडेड बाय हायपोटेनियस. टॅन थीटा इज इक्वल्स टू असतो परपेंडिक्युलर डिवायडेड बाय बेस, काय असतो, परपेंडिक्युलर डिवायडेड बाय बेस. आता सेक थीटा बघा, सेक थीटा हा कॉसचा रेसिप्रोकल आहे, म्हणजेच सेक थीटा इज इक्वल्स टू काय असतो, 1 अपॉन कॉस थीटा, बरोबर ना. 1 अपॉन कॉस थीटा असेल तर कॉस थीटा काय, बी बाय एच, तर हा काय येणार आहे बाळा, हो एच बाय बी येणार, काय येणार, हा एच बाय बी. त्यानंतर कोसेक थीटा हा 1 अपॉन साइन थीटा असतो, रेसिप्रोकल असतो साइनचा, बरोबर. तर कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन, तर 1 अपॉन साइन, साइन काय आहे, पी डिवायडेड बाय एच, तर हा काय येणार, एच डिवायडेड बाय पी. आणि कॉट थीटा इज इक्वल्स टू असतो 1 अपॉन टॅन थीटा, काय असतो, हा 1 अपॉन टॅन थीटा. तर टॅन थीटा आहे पी डिवायडेड बाय बी, तर हा येणार बी डिवायडेड बाय पी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर ना. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक, कोसेक आणि टॅन. अजून 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. टॅन थीटा इज इक्वल्स टू असतो साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा, काय असतो, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. त्यानंतर कॉट थीटा इज इक्वल्स टू असतो कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्या फॉर्म्युल्याची आपल्याला गरज पडते. लक्षात आलं, साइन थीटा पी डिवायडेड बाय एच, कॉस थीटा बी डिवायडेड बाय एच, टॅन थीटा पी डिवायडेड बाय बी असतो, ठीक आहे. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत आपले, ठीक आहे. चालते 3, 4, 5. त्याच्यानंतर बघा थोडंसं, हां, हे स्टँडर्ड अँगलचा टेबल आहे. जो स्टँडर्ड अँगलचा टेबल तुम्हाला काय असला पाहिजे, लर्न असला पाहिजे. जसं साइन 0ची व्हॅल्यू काय, हे स्टँडर्ड अँगल 0, 30, 45, 60 आणि काय येणार तुमचा 90, हे स्टँडर्ड अँगल्स आहे. हा स्टँडर्ड अँगलचा एवढा टेबल तुम्हाला काय असला पाहिजे, लर्न असला पाहिजे. साइन 0, साइन 0 किती असतो, 0, काय असतो, साइन 0 0. साइन 30 काय असतो, 1/2. साइन 45 काय असतो, 1/√2. साइन 60 असतो तुमचा √3/2 आणि साइन 90 किती असतो, 1 असतो, काय असतो, साइन 90 1, बरोबर. त्याच्यानंतर कॉस 0, कॉस 0 असतो 1. कॉस 30 आहे √3/2. कॉस 45 आहे 1/√2. कॉस 60 आहे 1/2 आणि कॉस 90 काय असतो, 0 असतो, बरोबर. टॅन 0, टॅन 0 0 येतो, काय तो टॅन 0 0. त्यानंतर टॅन 30 येतो 1/√3. टॅन 45 असतो 1. त्यानंतर टॅन 60 आहे √3 आणि हा आहे नॉट डिफाईन, बरोबर. हा एवढा टेबल तुम्हाला काय असला पाहिजे, लर्न असला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून 2 अँगल आपण ॲड करतो, 37 आणि 53. कोणकोणते, 30. हे तर 0, 30, 45, 60, 90 हे तर लर्न असलेच पाहिजे तुम्हाला. याच्यावरनं तुम्हाला पुढचे अँगल फाइंड करता येतील, बरोबर. त्याचबरोबर 2 अँगल अजून तुम्हाला लर्न असले पाहिजे. कोणकोणते, तर तो आहे त्याच्यामध्ये एक 37 आणि दुसरा कोणता आहे 53 डिग्रीवाले सुद्धा तुम्हाला लर्न असले पाहिजे. ते सुद्धा मी लिहून देतो बघा तुम्हाला. हां, इथे बघा 3, 4, 5. आता बघा हा अँगल 37, आपल्याला माहिती आहे तिघांची ॲडिशन ही किती असते, 180. मग हा 90 डिग्री आहे, हा 37 डिग्री असेल, हा असेल तुमचा 53 डिग्री. किती डिग्री असतो, 53. यांच्या जे साईड्स आहे बघा 3, 4, 5, बरोबर ना. सगळ्यात मोठी साईड असते हायपोटेनियस 5. जो अँगल छोटा आहे त्याच्या समोरची साईड, आता 3 आणि 4 कोणती असेल, तर जो अँगल छोटा असतो त्याच्या समोरची साईड सुद्धा छोटी असते. तर छोटा अँगल हा घेणार 3 आणि हा काय येणार आहे बाळा, मग 4 येणार. मग मला सांगा आता साइन 37ची व्हॅल्यू काय येणार. साइन 37 काय असतो, साइन परपेंडिक्युलर डिवायडेड बाय हायपोटेनियस, म्हणजेच हा 3/5 येणार का, काय येणार, हा 3/5. त्यानंतर मला सांगा आता कॉस 37ची व्हॅल्यू काय येणार,
काय असतो हा बेस डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजेच 4 डिवायडेड बाय 5. त्यानंतर सांगा मला tan 37 ची व्हॅल्यू काय येणार तर tan 37 अपोजिट म्हणजेच परपेंडिक्युलर डिवायडेड बाय बेस म्हणजेच हा येणार 3 डिवायडेड बाय 4. सेम तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता sin 53 डिग्री. तर sin 53 डिग्री हा काय येणार मग तुमचा आता sin 53 म्हणजेच काय असतो परपेंडिक्युलर डिवायडेड बाय हायपोटेनियस. तर याच्यासाठी परपेंडिक्युलर हा आहे अपोजिट हा आहे अपोजिट अपॉन हायपोटेनियस असतो तर हा येणार 4/5. काय येणार हा 4/5. cos इज इक्वल्स टू काय असतो तर cos 53 इज इक्वल्स टू cos इज इक्वल्स टू ॲडजेसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे हा येणार 3/5 आणि tan 53 इज इक्वल्स टू काय येणार तर tan 53 इज इक्वल्स टू येणार अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजेच हा येणार 4/3. काय तो हा 4/3. हे सुद्धा अँगल तुम्हाला लर्न असले पाहिजे. ओके ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री ASTC रूल फार इम्पॉर्टंट आहे. आता बघा 90च्या पुढचे जे अँगल्स आहेत 90च्या पुढचे जे अँगल्स आहेत आता ते कसे फाइंड करायचे. आता आपण स्टँडर्ड अँगलपर्यंत 90 पर्यंत आपण लर्न करणार आहे पण पुढचे अँगल कसे फाइंड करायचे बघा. ASTC रूल आपण कशाला म्हणतो बघा. हे क्वाड्रंट आहे हा आहे फर्स्ट क्वाड्रंट. इथे आहे 0 डिग्री घेऊ आपण इथे घेऊ 90 डिग्री बरोबर. इथे आहे तुमचा 180 डिग्री बरोबर आणि इथे किती आहे तुमचा 270 डिग्री बरोबर ना. किती आहे 270 डिग्री. हा आहे 270 डिग्री आणि पुन्हा इथे किती येणार तुमचा 360 डिग्री येणार. काय येणार 360 डिग्री. 0 to 90 हा असतो फर्स्ट क्वाड्रंट. 90 to 180 हा असतो तुमचा सेकंड क्वाड्रंट. 180 to 270 हा असतो थर्ड क्वाड्रंट आणि 270 to 360 हा तुमचा असतो फोर्थ क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट बरोबर. 0 to 90 फर्स्ट 90 to 180 सेकंड 180 to 270 थर्ड आणि 270 to 360 काय येणार तुमचा फोर्थ क्वाड्रंट येणार बरोबर ना. ठीक आहे. मग आता पहिला क्वाड्रंट बघा. पहिल्या क्वाड्रंटला आपण लिहितो ऑल पॉझिटिव्ह बरोबर लिहितो आपण ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. मग साइन कॉस टॅन सेक कोसेक कोणते पण असो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह काय असेल तुमचा ऑल पॉझिटिव्ह बरोबर ना. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो बरोबर आणि साइन बरोबर त्याचा जो रेसिप्रोकल आहे कोसेक हा पॉझिटिव्ह असतो बरोबर ना. साइन पॉझिटिव्ह ओनली साइन पॉझिटिव्ह बरोबर आणि त्याचबरोबर कोसेक. त्यानंतर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असेल टॅन आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक काय असतो पॉझिटिव्ह असतो. पुन्हा एकदा पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक काय असतो पॉझिटिव्ह असतो. हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. आता क्वाड्रंट तुम्हाला मला सांगायचे थोडेफार. 90 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट येणार आहे बाळा 90 प्लस थीटा म्हणजे 90 पेक्षा जास्त. 90 पेक्षा जास्त म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार सेकंड क्वाड्रंट बरोबर. त्यानंतर मला सांगा 180 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट येणार आहे 180 पेक्षा जास्त म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर मला सांगा 90 मायनस थीटा कोणता क्वाड्रंट येणार 90 पेक्षा 90 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येणार का बरोबर ना. त्यानंतर मला सांगा 360 मायनस थीटा कोणता येणार 360 मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट येणार. काय येणार तुमचा फोर्थ क्वाड्रंट येणार बरोबर. त्यानंतर मला सांगा 360 प्लस थीटा. आता प्लस 360 प्लस थीटा म्हणजे पुन्हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला फर्स्ट क्वाड्रंट. असे क्वाड्रंट तुम्हाला ओळखता आले पाहिजे की 90 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे 180 प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट आहे 90 मायनस थीटा फर्स्ट क्वाड्रंट 360 मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट 360 प्लस थीटा फर्स्ट क्वाड्रंट बरोबर. ठीक आहे पुढे जाऊया. आता बघा आपण काही व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो जसं आता मी म्हटलं इथे हा फर्स्ट क्वाड्रंट 0 आणि इथे तुम्ही काय लिहिलं अजून 360 डिग्री बरोबर ना. इथे काय आहे 90 डिग्री इथे काय आहे तुमचा 180 डिग्री आणि इथे किती आहे तुमचा 270 डिग्री आहे बरोबर ना. आता 90च्या पुढचा जेव्हा अँगल समजा तुम्ही 120 लिहिता 135 लिहिता 150 लिहिता बरोबर ना. जेव्हा पण तुम्ही अँगल लिहिणार तर तो अँगल तुम्हाला एक तर 90 0 360 90 180 आणि 270च्या टर्ममध्ये लिहायचा. स्प्लिट करायचा अँगल कोणत्या टर्ममध्ये यांच्या टर्ममध्ये स्प्लिट करा. इथे जे दिसतात तुम्हाला यांच्या टर्ममध्ये. जर का तुम्ही अँगलला 360 180 अँड 360 डिग्रीमध्ये जर तुम्ही त्याला स्प्लिट करत असाल
अँगलला कशामध्ये स्प्लिट करता तुम्ही 180 आणि 360 डिग्रीमध्ये जर का स्प्लिट करत असाल तर इथे येतो नो चेंज. नो चेंज म्हणजे काय, तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज होणार नाही. साईनचा साईनच राहील, कॉसचा कॉसच राहील, टॅनचा टॅनच राहील, बरोबर ना. पण जर तुम्ही अँगलला 90 आणि 270 मध्ये जर का काय करत असाल, स्प्लिट करत असाल, तर इथे काय होणार आहे रे, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज होणार आहे. काय होणार आहे, चेंज, बरोबर. मग चेंज होणार आहे तर काय होणार आहे, तर साईनचा कॉस होईल. काय होईल, साईनचा कॉस, आणि कॉसचा काय होणार आहे, साईन होणार आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर टॅनचा काय होणार, कॉट होणार आहे. काय होणार आहे, कॉट, आणि कॉटचा काय होणार आहे, टॅन होणार आहे, बरोबर. त्यानंतर सेकचा काय होणार आहे, कोसेक होणार आहे. काय होणार आहे, कोसेक, आणि कोसेकचा काय होणार आहे, सेक होणार आहे. पुन्हा एकदा, जेव्हा तुम्ही अँगलला 180 आणि 360 मध्ये स्प्लिट करणार तेव्हा नो चेंज, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज होणार नाही, म्हणजे साईनचा साईनच राहणार, बरोबर ना. कॉसचा कॉसच राहणार, आणि टॅनचा काय राहणार रे बाळा, हो टॅनच राहणार. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. पण 90 आणि 270 मध्ये जेव्हा तुम्ही अँगलला स्प्लिट करता तेव्हा साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, आणि कोसेकचा काय होणार आहे, सेक होणार आहे, बरोबर. पुढे जाऊया मग आता बघा, सॉल्व करूया आपण. 90 प्लस थीटा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साईन 90 प्लस थीटाची, बरोबर ना. आता 90 प्लस थीटा म्हणजे कोणता क्वाड्रंट, बरोबर, सांगा मला. 90 प्लस थीटा, 90 प्लस थीटा, का 90 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे, बरोबर ना. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनची व्हॅल्यू काय सांगा, बघायचं आहे तुम्हाला. 90 प्लस थीटा आहे, कोणता क्वाड्रंट, सेकंड. कोणाची व्हॅल्यू फाइंड करताय, साईनची व्हॅल्यू. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय आहे, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, बरोबर. मग याची व्हॅल्यू प्लस येणार आहे. काय येणार आहे, याची व्हॅल्यू प्लस. आता बघा, तुम्ही अँगलला स्प्लिट केलंय 90 मध्ये, 90 डिग्रीमध्ये स्प्लिट केलं, बरोबर ना. 90 डिग्रीला चेंज आहे की नो चेंज आहे, चेंज आहे, बरोबर ना. तर 90ला जर चेंज आहे तर साईनचा काय होणार तुमचा, कॉस. तर मग तुम्ही याला लिहिणार कॉस थीटा. काय लिहिणार तुम्ही याला, कॉस थीटा. कळलं. पुढचं एक्झाम्पल बघा आता, 180 प्लस थीटा, साईन 180 प्लस थीटा. बाकी तुम्हाला हे जे आहे ते होमवर्क करायचे. साईन 180 प्लस थीटा, 180 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट आहे, तर 180 प्लस थीटा जर बघितलं तुम्ही तर थर्ड क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. काय आहे, निगेटिव्ह, कारण तिथे कोण पॉझिटिव्ह आहे, कॉट पॉझिटिव्ह, सॉरी टॅन पॉझिटिव्ह आहे. कोण पॉझिटिव्ह आहे, टॅन. मग साईन 180 प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट, याची व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, बरोबर. त्यानंतर बघा आता 180 प्लस थीटा, अँगलला स्प्लिट केलं 180 मध्ये, तर 180 मध्ये चेंज आहे की नो चेंज आहे 180ला, बरोबर. नो चेंज आहे 180ला, तर साईनचा काय राहणार आहे बाळा, हो साईन. तर हा होणार तुमचा साईन थीटा. काय होणार आहे तुमचा, हा साईन थीटा, बरोबर. अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला मी करून देतो. टॅन 180 प्लस थीटा करूया, बरोबर ना. टॅन 180 प्लस 180 प्लस थीटा पुन्हा कोणता क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन काय आहे, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे. काय, टॅन पॉझिटिव्ह. 180 आता बघा, 180 प्लस थीटा, 180ला चेंज की नो चेंज, नो चेंज आहे. तर टॅनचा काय राहणार, टॅन. तर हे येणार टॅन थीटा. काय येणार, टॅन थीटा. बाकीचे करता येतील तुम्हाला आता हे, येस ऑर नो, येस, ठीक आहे. बाकीचे होमवर्क करायचे तुम्ही, काय करायचे बाकीचे होमवर्क. इकडे पण आहे, इकडे पण करू शकता तुम्ही. बघा आता, जसं मी तुम्हाला हे करून देतो एक 270 प्लस थीटा, बरोबर ना. 270 प्लस थीटा, बरोबर ना. आता 270 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट येणार, तर 270 प्लस थीटा हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट येणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. काय आहे, पॉझिटिव्ह, बरोबर ना. म्हणून याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. 270ला चेंज आहे की नो चेंज आहे, 270ला चेंज की नो चेंज, चेंज आहे. तर कॉसचा काय होणार आहे बाळा, हा साईन. तर हे येणार साईन थीटा. काय येणार, साईन थीटा. त्यानंतर निगेटिव्ह अँगल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ह्या बाकीचे तुम्ही होमवर्क करू शकता आता, ठीक आहे, चालते. त्यानंतर बघा, साईन मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस साईन थीटा असतो. निगेटिव्ह अँगल्स आहे हे लक्षात ठेवायचे. साईन मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस साईन थीटा. कॉस मायनस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा असतो. काय असतो, कॉस मायनस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा. आणि टॅन मायनस थीटा इज इक्वल्स टू काय असतो, मायनस टॅन थीटा आहे. हे तीन फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला माहिती असले पाहिजे, लर्न करायचे. जसं मी आता हे बाकीचे सॉल्व केले, तुम्ही हे होमवर्क म्हणून सॉल्व करायचे बाकीचे, ठीक आहे. व्हॅल्यू फाइंड करूया आपण काही, बरोबर. जसं असं आताच मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह अँगलचं, कॉस मायनस थीटा इज इक्वल्स टू काय असतो रे, कॉस थीटा असतो. काय असतो, कॉस थीटा. बघा आता इथे कॉस मायनस 60 आहे, कॉस ऑफ काय आहे, मायनस 60. म्हणजेच काय लिहिता येईल मला, याला सांगा, का इज इक्वल्स टू कॉस 60, इज इक्वल्स टू काय लिहिता येईल, कॉस 60. आणि कॉस 60ची व्हॅल्यू काय रे बाळा, हो 1/2 आहे. काय आहे, 1/2. म्हणजेच कॉस मायनस 60ची व्हॅल्यू काय येणार, 1/2 येणार. कॉस 240,
बरोबर, सॉरी tan 240. सांगा tan 240ची व्हॅल्यू कशी फाइंड करता येईल. आता मी तुम्हाला सांगितलं की अँगलला स्प्लिट करताना कसं करायचं आहे, 90, 270, 180, 360 मध्ये. बरोबर, तर मी टॅनला काय लिहू शकतो सांगा आता. tan 180 प्लस का 180 प्लस 60 मला असं लिहिता येईल. त्याला काय लिहिता येईल, 240 म्हणजेच काय 180 प्लस 60. बरोबर ना, तर मी याला असं लिहिलं आता tan 180 प्लस 60 म्हणजेच tan 240. कोणता क्वाड्रंट आहे 240, थर्ड क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. बरोबर, त्यानंतर 180 आहे, तर 180ला चेंज आहे की नो चेंज आहे, तर नो चेंज आहे. तर टॅनचा टॅनच राहणार आणि हा होणार tan 60 डिग्री. काय होणार, tan 60. आणि tan 60ची व्हॅल्यू किती आहे रे बाळा, हो √3 आहे. किती आहे, √3. बरोबर ना, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर पुढे बघा, sin 330 डिग्री. बरोबर ना, sin 330. आता काय लिहिता येईल मला सांगा sin 330ला, तर तुम्ही याला 360 मायनस 30 असं सुद्धा लिहू शकता. 360 मायनस 30 म्हणजे 330 का. आता 330 कोणता क्वाड्रंट येते सांगा, 330 कोणता क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट येणार. कोणता क्वाड्रंट येणार, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईनची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. काय आहे, निगेटिव्ह. साइन 360 डिग्री, 360ला चेंज आहे की नो चेंज आहे, नो चेंज आहे. तर साईनचा राहणार तुमचा सायनस, तर हा होणार sin 30. तर मायनस sin 30ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. तर sin 330ची व्हॅल्यू काय येणार, -1/2. काय येणार, -1/2. बरोबर. त्यानंतर एक cos 135. काय आहे cos 135, काय लिहू सांगा cos 135ला, cos 180 मायनस 45 लिहू का याला, काय लिहितो 180 मायनस 45. बरोबर ना. आता 135, बरोबर, 135 कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे. काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे हा येणार मायनस 180ला चेंज की नो चेंज, नो चेंज आहे. तर कॉसचा कॉसच राहणार, तर हा होणार cos 45. आणि cos 45ची व्हॅल्यू किती आहे रे, 1/√2 आहे. काय आहे, 1/√2. करता येईल तुम्हाला आता हे, ठीक आहे. हे होमवर्क करायचं आहे. काय करायचं आहे, होमवर्क पॉज करून तुम्हाला त्याला लिहून घ्यायचं आहे. हा पण होमवर्क करायचा आहे, हा पण होमवर्क करायचा आहे, हा पण होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला लर्न करायचे आहेत. काय करायचे आहेत, लर्न. जसं sin a प्लस बी, बरोबर, sin a मायनस बी लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्यायचे आणि त्याला लर्न करायचं. cos a प्लस बी, cos a मायनस बी सुद्धा, याची जास्त गरज पडणार नाही, पण तुमच्याकडे लिहिलेले असू देत. त्याला tan a प्लस बी आणि tan a मायनस बी हे सुद्धा तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे. स्क्रीन पॉज करून तुम्हाला काय करायचं, लिहून घ्यायचे आणि लर्न करायचे आहेत. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर डबल अँगल फॉर्म्युला sin 2a, याची आपल्याला नेहमी गरज पडते. हा 2a टर्ममध्ये मी तुम्हाला थीटाच्या टर्ममध्ये लिहून देतो, sin 2 थीटा. बरोबर ना. तर sin 2 थीटा इज इक्वल्स टू असतो 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. काय असतो, sin 2 थीटा इज इक्वल्स टू 2 sin थीटा इंटू काय असतो, कॉस थीटा. नंतर cos 2 थीटा, cos 2 थीटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा मायनस काय असतो, sin स्क्वेअर थीटा. किंवा तुम्ही हे दोन सुद्धा तुम्हाला लक्षात असलेले पाहिजे. cos 2 थीटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि cos 2 थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. tan 2 थीटा इज इक्वल्स टू 2 tan थीटा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आता sin 15 डिग्रीची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा. त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न असले पाहिजे. हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फाइंड करता येईल. बरोबर. एक मी सॉल्व करून देतो, बाकी तुम्हाला होमवर्क देतो. sin 15 डिग्री, sin 15 डिग्री. आता 15 डिग्रीला मला काय लिहिता येईल ते बघा. मी sin 15 डिग्रीला असं लिहू का, sin 45 मायनस 30 असं लिहू मी. याला काय लिहिता येईल मला, sin 15. आता 45 मायनस 30 म्हणजे 15, बरोबर. तर या 15ला मी लिहिलं 45 मायनस 30, मग sin 45 मायनस 30. मग याला a म्हणतो आणि याला काय म्हणतो मी, b म्हणतो. काय म्हणतो मी, याला a म्हणतो आणि याला काय म्हणतो, b. म्हणजे मला sin a मायनस b चा फॉर्म्युला लावावा लागेल. काय लावावा लागेल, sin a मायनस b चा. त्यासाठी तो लर्न असला पाहिजे. काय sin a मायनस b चा फॉर्म्युला बघा, sin a मायनस b. काय sin a मायनस b, sin a cos b. काय sin a cos b. त्यानंतर मायनस cos a sin b. बरोबर ना.
लक्षात राहील साइन ए कॉस बी, ठीक आहे, काय आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर ना. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकता, आता याला ए म्हटले याला बी म्हटले, बरोबर ना. तर हा येणार साइन 45 मायनस 30, बरोबर ना, इज इक्वल साइन ए म्हणजे हा ए आहे आणि हा काय आहे रे बी आहे. तर हा येणार का साइन 45, बरोबर ना, इनटू कॉस ऑफ सॉरी बी पाहिजे, साइन कॉस साइन ए कॉस बी, ठीक आहे. बी किती आहे 30, तर हा येणार कॉस 30 मायनस कॉस ए किती आहे 45 आणि हा येणार साइन बी म्हणजे किती येणार हा 30 डिग्री. बस याच्या व्हॅल्यूज पुट करा. साइन 45 किती आहे 1/√2, कॉस 30 किती आहे √3/2 मायनस कॉस 45 किती आहे 1/√2, साइन 30 किती आहे 1/2, बरोबर. तर हा येणार √3 डिवायडेड बाय 2√2 मायनस 1 डिवायडेड बाय 2√2. यांचा बेस काय आहे, डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे, बरोबर. तर आन्सर येणार √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2√2 ही असेल साइन 15 ची व्हॅल्यू, ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल्स आता तुम्हाला करायचे. हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे, स्क्रीन पॉज करून. साइन काय आता आपल्याकडे साइन 74 डिग्री आहे. आता साइन 74 डिग्रीला काय लिहिलं बघा मला, साइन 2 × 37 का काय ना 2 × 37, 2 × 37 म्हणजे 74, बरोबर ना. आता इथे कोणता अँगल लावणार तुम्ही, तर इथे अँगल लावणार तुम्ही साइन 2 थीटा वाला, बरोबर ना. तर साइन 2 थीटा इज इक्वल्स टू काय आहे 2 साइन थीटा × कॉस थीटा, बरोबर ना. तर साइन 2 × 37 आहे, तर हा 2 आणि याला काय म्हणणार आहे तुम्ही थीटा, बरोबर. याला काय म्हणणार तुम्ही थीटा, बरोबर ना. तर इज इक्वल्स टू काय येणार 2 × साइन थीटा, थीटा किती आहे 37 × कॉस 37, काय येणार हा कॉस 37, बरोबर. तर 2 × साइन 37 ची व्हॅल्यू किती आहे 3/5 आणि ही किती आहे 4/5. आन्सर किती येणार सांगा आता, हा येणार 6 × 4 24 डिवायडेड बाय 25 का काय येणार 24 डिवायडेड बाय 25, बरोबर. हे आपला आन्सर असेल. बाकीचे सुद्धा तुम्हाला काय करायचे आता बघा, हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे, हा पण तुम्हाला होमवर्क करायचा आहे, हा पण होमवर्क करायचा आहे, हा पण होमवर्क करायचा आहे, हा सुद्धा, ठीक आहे, हा सुद्धा होमवर्क करायचा, ठीक आहे. स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन, स्मॉल अँगल थीटा जर का खूप छोटा असेल, थीटा काय असेल खूप छोटा असेल, बरोबर. जनरली आपण 5 डिग्री पर्यंत घेतो, कुठपर्यंत घेतो 5 डिग्री, बरोबर. थीटा जर का खूप स्मॉल असेल, थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, तर आपण स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन यूज करतो. तर स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशनमध्ये साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली थीटा असतो, काय असतो साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली थीटा. त्यानंतर टॅन थीटा इज अप्रॉक्सिमेटली थीटा असतो आणि कॉस थीटा इज अप्रॉक्सिमेटली काय असतो 1 असतो. आणि हा जो थीटा आहे हा कशामध्ये असला पाहिजे, मस्ट बी इन रॅडियन. थीटा कशामध्ये असला पाहिजे रे, रॅडियनमध्ये असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही याला साइन थीटा इज इक्वल्स टू थीटा लिहाल तेव्हा थीटा कशामध्ये असला पाहिजे, रॅडियनमध्ये. टॅन थीटा इज इक्वल्स टू जेव्हा थीटा लिहाल तेव्हा थीटा कशामध्ये असला पाहिजे, रॅडियनमध्ये असला पाहिजे. एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो बघा, इथेच एक्झाम्पल घेतो. समजा तुम्हाला साइन 2 डिग्रीची व्हॅल्यू लिहायची, साइन 2 डिग्री आपल्याला विचारलाय. बघा आता थीटा लेस दॅन 5 डिग्री आहे, बरोबर ना. तर साइन 2 डिग्री आहे, तर साइन 2 डिग्री थीटा स्मॉल असल्यामुळे साइन 2 डिग्री इज इक्वल्स टू मला काय लिहिता येईल 2 डिग्री, बरोबर ना. अप्रॉक्सिमेटली काय लिहिता येईल याला 2 डिग्री. पण हा डिग्रीमध्ये मी कसं म्हटलं तुम्हाला रॅडियनमध्ये असला पाहिजे. कशामध्ये असला पाहिजे, रॅडियन. मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, मग याला जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय π/180, मल्टिप्लाइड बाय π/180. म्हणजे याला जर तुम्ही कॅन्सल केलं तर हा 90 येणार, म्हणजे आन्सर काय येणार तुमचं π/90, काय येणार ते π/90. सेम तुम्ही टॅन 2 डिग्री लिहू शकता. तर टॅन 2 डिग्री इज अप्रॉक्सिमेटली 2 डिग्री, याला कन्वर्ट करा मल्टिप्लाय बाय 2 डिग्री इंटू काय येणार आता, हा याला कन्वर्ट करा 2 × π/180. आणि जर का तुम्हाला दिलं असेल कॉस ऑफ 2 डिग्री, बरोबर, पण कॉस थीटा इज अप्रॉक्सिमेटली किती असतो 1, तर याचा आन्सर किती येणार आहे 1 येणार. हेच तुमचं स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा, टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा आणि कॉस थीटा अप्रॉक्सिमेटली 1.
पण थीटा कशामध्ये असला पाहिजे, रॅडियनमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, कसं कन्वर्ट करायचं ते सुद्धा सांगितलं मी तुम्हाला. साइन 2 डिग्री इज अप्रॉक्सिमेटली 2 डिग्री, पण हा डिग्रीमध्ये याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करा. आपल्याला माहिती आहे कितीने मल्टिप्लाय करतो आपण, π/180 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, त्यानंतर आहे स्लोप. त्यानंतर काय आहे, स्लोप आहे. स्लोप म्हणजे काय असतं, तर स्लोप म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ लाईन, बरोबर ना, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. बरोबर, समजा आता हा तुमचा काय आहे, एक्स ॲक्सिस आहे, हा काय आहे तुमचा वाय ॲक्सिस आहे, बरोबर ना. तर स्लोप म्हणजेच काय आहे, इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ द हॉरिझॉन्टल ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. बरोबर, तर लाईनचं जे इन्क्लिनेशन असतं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतचं किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबतचं, हे वालं इन्क्लिनेशन यालाच तुम्ही काय म्हणता, स्लोप म्हणता. आणि स्लोप डिनोटेड ॲज अ यम, स्लोप डिनोटेड ॲज अ यम. सगळ्यात पहिले आपण स्ट्रेट लाईनचा स्लोप बघणार. बघा, ही एक स्ट्रेट लाईन आहे. काय आहे, ही एक स्ट्रेट लाईन. तर या स्ट्रेट लाईनचा स्लोप तुम्हाला फाइंड करायचा आहे. तुम्हाला 2 पॉईंट दिले, हा पी आणि हा इथला काय दिला, क्यू. पी पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे x1, y1 आणि क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट काय आहेत, x2, y2. तर या लाईनचा स्लोप काय असेल, तर स्लोप काय आहे रे, इन्क्लिनेशन ऑफ लाईन आहे. काय आहे, इन्क्लिनेशन ऑफ लाईन, बरोबर ना. मग हे जे इन्क्लिनेशन आहे हे वालं थीटा, बरोबर ना, हेच त्या लाईनचा स्लोप असतो. हाच त्या लाईनचा काय असतो, स्लोप असतो. का स्लोप इज इक्वल्स टू काय असतो, तर स्लोप इज इक्वल्स टू असतो वर्टिकल चेंज. काय असतो, वर्टिकल चेंज डिवायडेड बाय काय असतो, हॉरिझॉन्टल चेंज असतो. काय असतो, वर्टिकल चेंज डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल चेंज. मग या लाईनचा वर्टिकल चेंज कसा फाइंड करणार, हा वर्टिकल चेंज आहे. हा कोणता चेंज आहे, वर्टिकल. आणि हा कोणता चेंज आहे, हॉरिझॉन्टल. मग हा चेंज कसा फाइंड करणार तुम्ही, का हा y2 आहे इथे आणि हा काय आहे रे, y1 आहे, बरोबर. हा काय मिळणार तुम्हाला, y2 - y1. काय मिळणार तुम्हाला, y2 - y. मग हा वर्टिकल चेंज येणार y2 - y1 आणि हॉरिझॉन्टल चेंज येणार x2 - x1, बरोबर. तर स्लोपचा फॉर्म्युला बनतो बघा बेटा, स्लोप इज बराबर y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. हा चेंज जर फार छोटा असेल तर आपण डेल्टा y बाय डेल्टा x ने सुद्धा डिनोट करतो, किंवा स्लोप इज इक्वल्स टू तुमचा dy बाय dx सुद्धा असतो. काय असतो, dy बाय dx, बरोबर. स्लोप आपण कशाने डिनोट करतो, थीटाने, सॉरी यमने डिनोट करतो. तर बघा ही जी आता तुम्ही बघा इथे जर मी टॅन थीटा लिहिला तर टॅन थीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल रे मला, टॅन थीटा इज इक्वल्स टू काय असतो, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजेसंट. म्हणजेच काय, y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1 का. आणि याला जर मी इक्वेशन 1 म्हणलं आणि याला जर इक्वेशन 2 म्हणलं तर y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1 म्हणजे स्लोप का. म्हणजेच या लाईनचा स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा लिहिता येईल का मला. स्लोप इज बराबर काय लिहिता येतं, टॅन थीटा. तर कुठल्याही स्ट्रेट लाईनचा स्लोप आपण टॅन थीटाने सुद्धा फाइंड करू शकतो. स्लोपला डिनोट करतो आपण यमने, म्हणजेच यम इज इक्वल्स टू काय लिहिता येईल तुम्हाला, टॅन थीटा लिहिता येईल. काय लिहिता येईल, टॅन थीटा. तर तुम्ही कोऑर्डिनेट्स जर दिले असतील तर स्लोपचा कोणता फॉर्म्युला यूज करणार, y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. पण जर का तुम्हाला समजा हा अँगल दिलाय थीटा, तर डायरेक्टली तुम्ही टॅन थीटाने सुद्धा स्लोप काय करू शकता, फाइंड आउट करू शकता, बरोबर ना. काय करू शकता, टॅन थीटाने सुद्धा स्लोपला फाइंड करता येईल. लक्षात आलं, स्लोप म्हणजे काय. तर स्लोप म्हणजे लाईनचं इन्क्लिनेशन कोणासोबत, हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबतचं किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतचं. स्लोपला आपण यमना डिनोट करतो. स्लोप म्हणजे व्हर्टिकल चेंज डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल चेंज असतो. व्हर्टिकल चेंज काय लाईनचा, y2 - y1 आहे आणि हॉरिझॉन्टल चेंज काय, x2 - x1 आहे, बरोबर ना. किंवा इक्वल टूच काय येणार तुमचा, टॅन थीटा येतो. काय येतो, टॅन थीटा. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. स्लोप बघा, जर का तुमचा अँगल जो आहे, अँगल बरोबर, इथे बघा आता मी एक लाईन ड्रॉ करतो. समजा हा तुमचा y ॲक्सिस आहे आणि हा काय आहे, x ॲक्सिस आहे. समजा ही लाईन आहे, तर हा लाईनचा अँगल हा थीटा, या लाईनचा स्लोप असेल. पण इथे जर बघितलं आपण तर हा जो थीटा कसा आहे, थीटा आहे लेस दॅन 90 डिग्री. काय आहे, थीटा लेस दॅन 90 डिग्री. जर का थीटा हा लेस दॅन 90 डिग्री असेल तर स्लोप लाईनचा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. काय असतो, स्लोपचा लाईन ऑफ स्लोप काय असतो, पॉझिटिव्ह. तर या लाईनचा स्लोप काय असेल रे बाळा, पॉझिटिव्ह. कारण अँगल जो आहे इथला काय, लेस दॅन 90 डिग्री आहे. दुसरं बघा आता, y ॲक्सिस आहे, हा काय x ॲक्सिस, ही लाईन आहे. अँगल नेहमी तुम्ही असा मेजर करणार आहेत, हा अँगल असा इकडनं मेजर करणार आहे तुम्ही. अँगल हा थीटा जर बघितलं तुम्ही तर का थीटा ग्रेटर दॅन 90 आहे. काय, थीटा ग्रेटर दॅन 90. थीटा जर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर लाईनचा स्लोप जो असतो तो काय असतो, निगेटिव्ह असतो. काय असतो स्लोपचा लाईन,
या लाईनचा स्लोप काय असतो निगेटिव्ह. लक्षात आलं. थीटा लेस दॅन 90 डिग्री असेल तर स्लोप पॉझिटिव्ह, थीटा ग्रेटर दॅन 90 असेल तर स्लोप काय असेल निगेटिव्ह असतो. काय असतो निगेटिव्ह. बरोबर. पुढे बघा आता. आता जर का लाईन वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल, आता लाईन जेव्हा पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तेव्हा थीटा इज इक्वल्स टू 0 बनेल. काय बनेल थीटा एक्स ॲक्सिस सोबत या हॉरिझॉन्टल लाईन सोबत अँगल किती बनेल 0. तर या लाईनचा स्लोप सुद्धा काय येईल रे 0 येणार. काय येणार लाईनचा स्लोप 0. ठीक आहे. त्यानंतर लाईन जर का पॅरलल टू वाय ॲक्सिस असेल, काय असेल पॅरलल टू वाय, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर अँगल 0 बनतो आणि त्या लाईनचा स्लोप काय असतो 0. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला पक्क. लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस तर स्लोप इज इक्वल्स टू 0. त्यानंतर लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस जर असेल तर याचा अर्थ ही याच्यासोबत किती अँगल बनवते रे 90 डिग्री. म्हणजे थीटा इज इक्वल्स टू किती आहे 90 डिग्री. तर या लाईनचा स्लोप जो बनतो तो बनतो नॉट डिफाईन. काय बनतो नॉट. बघा थीटा लेस दॅन 90 स्लोप पॉझिटिव्ह, थीटा ग्रेटर दॅन 90 स्लोप आहे निगेटिव्ह. लाईन जर पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर थीटा 0 म्हणजे अँगल 0 असेल तर स्लोप पण 0. आणि लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस असेल तर अँगल बनवते 90 डिग्री. तर 90 डिग्री असेल तर तुमचा स्लोप काय बनतो इन्फिनिटी बनतो. काय बनतो इन्फिनिटी. त्यानंतर बघा ह्या 3 लाईन आहेत. बरोबर ना. मी जर म्हणलं या लाईनचा स्लोप m1 आहे, या लाईनचा स्लोप m2 आहे आणि या लाईनचा स्लोप m3 आहे. तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. मग याचा अर्थ हा जर अँगल थीटा असेल तर हा पण अँगल थीटा असला पाहिजे आणि हा पण अँगल काय असला पाहिजे थीटा असला पाहिजे. कारण लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर हा जो अँगल बनणार आहे हा सेम बनणार आहे. जर अँगल सेम असतील त्यांचे स्लोप पण काय असले पाहिजे सेमच असलं पाहिजे. तर m1 m2चं आणि m3चं रिलेशन काय असेल रे m1 इज इक्वल्स टू m2 इज इक्वल्स टू m3. आणि जे थीटा आहे लेस दॅन 90 डिग्री आहे की ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. तर लेस दॅन 90 डिग्री आहे तर स्लोप काय असेल पॉझिटिव्ह असेल. काय असेल पॉझिटिव्ह आहे आणि इक्वल आहे. काय आहे पॉझिटिव्ह आणि इक्वल. इथे बघा आता ह्या 3 लाईन पॅरलल आहेत. हा वाला अँगल थीटा तर हा पण अँगल थीटा असला पाहिजे आणि हा पण अँगल थीटा असला पाहिजे. मी म्हटलं या लाईनचा स्लोप m1, या लाईनचा स्लोप m2 आणि या लाईनचा स्लोप काय आहे m3 आहे. बरोबर. आता बघा यांचा स्लोप सेम आहे पण जर आपण बघितलं तर थीटा ग्रेटर दॅन 90 आहे. ग्रेटर दॅन 90 असेल तर स्लोप काय असतो निगेटिव्ह असतो. काय असतो निगेटिव्ह. मग या लाईनचे स्लोप काय आहे तर निगेटिव्ह आहेत आणि इक्वल आहेत. म्हणजे असं लिहू का -m1 इज इक्वल्स टू -m2 इज इक्वल्स टू -m3. काय असेल -m3. लक्षात राहील. लाईन पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय असतात सेम असतात. फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. इथे आपण बघितलं हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस. लाईन बघा पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे म्हणजे थीटा 0 आहे आणि स्लोप पण काय आहे रे बाळा हो 0 आहे. बरोबर ना. बघा इथे लाईन काय आहे आता पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे म्हणजे याचा अर्थ बघा हा अँगल जो बनतो तो किती बनतो 90 डिग्री. म्हणजे थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. तर स्लोप काय येणार रे हा स्लोप इज इक्वल्स टू येतो इन्फिनिटी. कारण स्लोप इज इक्वल्स टू काय आहे स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा आहे ना. बरोबर ना. तर टॅन थीटाची व्हॅल्यू जर टॅन आपण 0 बघितलं तर टॅन 0 0 आहे. बरोबर ना. आणि इथे जर आपण बघितलं तर टॅन 90 डिग्री जर आपण बघितलं तर टॅन 90 डिग्री हा इन्फिनिटी आहे. म्हणून स्लोप इज इक्वल्स टू काय ना कारण स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा आहे. काय स्लोप इज इक्वल्स टू टॅन थीटा. इथे इक्वेशन ऑफ गिवन ग्राफ. आता बघा इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपण पहिले बघू. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बरोबर ना. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आहे y इज इक्वल्स टू mx प्लस सी. काय y इज इक्वल्स टू mx प्लस सी. बरोबर ना. याच्यामध्ये हा जो m आहे हा त्या लाईनचा स्लोप असतो. हा काय असतो त्या लाईनचा स्लोप. आणि सी काय असतो हा y इंटरसेप्ट असतो. काय असतो y इंटरसेप्ट असतो. बरोबर ना. ठीक आहे. ही स्ट्रेट लाईन आहे. काय आहे स्ट्रेट लाईन. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तुम्हाला लिहायचं. बघा आता हा y इंटरसेप्ट म्हणजे y इंटरसेप्ट म्हणजे लाईन y ॲक्सिसला कुठे कट करते ओरिजिनच्या वरती कट करते का ओरिजिनच्या खाली. ओरिजिनच्या वरती कट असेल तर y इंटरसेप्ट पॉझिटिव्ह. बरोबर ना. आणि ओरिजिनच्या खाली कट करत असेल तर y इंटरसेप्ट काय असतो निगेटिव्ह असतो. काय असतो निगेटिव्ह. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ठीक आहे लागलं तर इथे सांगतो. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपल्याला माहिती आहे. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन y इज इक्वल्स टू काय mx प्लस सी आहे. m मी काय म्हटलं त्या लाईनचा स्लोप आहे आणि c काय आहे y इंटरसेप्ट आहे. काय आहे y इंटरसेप्ट म्हणजे लाईन y ॲक्सिसला कुठे कट करते. बघा आता जसं मला लिहायचं ही एक लाईन आहे. बरोबर. ही लाईन आहे. हा y ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. या लाईनचा स्लोप मला लिहायचा आहे. आता या लाईनचा स्लोप बघा हा अँगल जो बनतोय थीटा
हा लेस दॅन 90 डिग्री आहे तर स्लोप पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर या लाईनचं इक्वेशन येणार y इज इक्वल्स टू mx प्लस आणि y इंटरसेप्ट काय आहे रे, हा आहे y इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. काय आहे पॉझिटिव्ह. y इज इक्वल्स टू येणार mx प्लस c. बरोबर. दुसरं बघा आता मी ही लाईन ड्रॉ केली आता हा y ॲक्सिस आणि हा काय x ॲक्सिस. हा अँगल थीटा म्हणजे स्लोप बरोबर लेस दॅन 90 डिग्री आहे तर स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे स्लोप पॉझिटिव्ह आहे. पण y इंटरसेप्ट बघितलं तुम्ही हा आहे y इंटरसेप्ट c पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. तर लाईनचं इक्वेशन येणार y इज इक्वल्स टू mx मायनस c. काय तर ते mx मायनस c. त्यानंतर बघा आता अजून एक इक्वेशन तुम्हाला सांगतो. समजा आता ही लाईन आहे या लाईनचं इक्वेशन मला लिहायचं आहे बरोबर ना. या लाईनचा स्लोप आहे थीटा ग्रेटर दॅन 90 आहे. स्लोप पॉझिटिव्ह का निगेटिव्ह अरे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह स्लोप येणार बरोबर ना. पण y इंटरसेप्ट जर बघितलं तर y इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे. मग या लाईनचं इक्वेशन येणार मायनस mx स्लोप निगेटिव्ह आहे ना मायनस mx प्लस काय येणार आहे बाळा हो c. असं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपण लिहित असतो. ठीक आहे. तर एवढं तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. काय करा एवढं व्यवस्थित ट्रिग्नोमेट्रीचा पोर्शन तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. ओके थँक्यू.